माझ्याकडे आता भरपूर निधी आला वाटायला. मी माझ्या लोकांना सांगितलं 11 तारखेपर्यंत वाटायचं. कशासाठी? मी तुम्हाला विकत घेऊ शकते पण मला विकत घ्यायचं का? कारण माझं तुमच्याशी खरं प्रेमाचं नातं आहे माझं. मी तुम्हाला आतापर्यंत जे दिले ते तुम्ही न मागता दिले आणि इथून पुढेही न मागता देणार आहे. आता मी 25-15 वाटत होते, तुम्हाला माहित होतं का 25-15 मी बोलू घेतले घ्या घ्या. आता पहिलं वर्ष होतं आणखी वाट, पण मी तुम्हाला आता पैसे देणार नाही. या ग्रामपंचायतीला देणार मी कबूल केलं, आठवतं का? पण मी का कबूल केलं? तेव्हा भावनिक होऊन आपल्या भगवानगडाच्या गाव पुन्हा माझ्या डोक्यात ट्यूब. आता नामदेव शास्त्रींचं पुढे काय करायचं तो भविष्यातला विषय आहे. आता दसरा मेळावा करायचा आहे आपल्याला, त्यामुळे आता काहीतरी गलिच्छपणा आपल्याकडे होऊ द्यायचा नाही आणि कुणी आमच्याविषयी बोललेले खपून घ्यायचं नाही. आपण आता आपली स्ट्रॉंग भूमिकेने जायचं. आता मी परळीमध्ये मी म्हणलं तुम्हाला खेटायला वगैरे, तर मी पण हे आहेच माझे लोकांना मारून त्यांच्या विरुद्ध केस करून त्यांना तडीपार करतो. आम्ही पण काही साधे नाहीये. कारण शेवटी तुम्ही जेव्हा नालायक लोकांशी लढा देता तर ते नालायक येतात ना. दारू पिऊन गोविंदांसारख्या सिनियर माणसाला आणि केशवदादा सारख्या माणसाला अंगावर चालले, वनवेदादांचे तिथंच राहून मारायले परत. ते नालायकच आहेत ना ते पोरं. त्यांची काय हिंमत होईल एवढ्या फॉर्म मध्ये? आणि त्याच्यातले अजून एक 2-3 गोष्टी ध्यानात ठेवा. बाकीचं प्लॅनिंग मी टीमला सांगेन, टीम तुम्हाला सांगेल, तेवढं ऐका. स्वतःचं डोकं लावू नका प्लीज, कारण जास्त डोकं लावायचं नसते. आपण त्या साहेब काय म्हणायचे, गरम डोकं आहे आपलं, जास्त लावायचं नाही. मी खूप थंड ठेवलंय, बर्फ ठेवून माझे डोकं त्या दिवशी उठले. त्या दिवशी मला लक्षात आलं यांच्या अंगावर गेले, मला ते सहन नाही झालं. मी ते कधीच सहन करणार.